धामणगाव रेल्वे पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता गजेंद्र जयसिंग परमाल तसेच चांदूर रेल्वे पंचायत समितीमधील बांधकाम विभागातील उपअभियंता किशोर हरिभाऊ साकुरे वय वर्ष 57 यांना रुपये 4000 तसेच 9000 रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी धामणगाव रेल्वे येथील नेहरू नगर स्थित आरोपीच्या घरी एसीबीच्या पथकाने कारवाई केली। या प्रकारामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की धामणगाव रेल्वे येथील एका इसमाने सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाचे एमबी बुकवर सही करण्यासाठी 2% प्रमाणे 4000 रुपये लाचेची मागणी धामणगाव पंचायत समितीचे बांधकाम शाखा अभियंता गजेंद्र जयसिंग परमाल यांनी मागणी केली। तक्रारदाराने एसीबी मध्ये तक्रार केली। तसेच चांदूर रेल्वे पंचायत समितीमधील बांधकाम विभागातील उपअभियंता किशोर हरिभाऊ साकुरे यांनी 9000 रुपयाची मागणी केल्याने तक्रारदाराने ती रक्कम आरोपीला दिली। या दोन्ही आरोपींना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात अटक केली। या कारवाईमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक गजानन पडघम, हवालदार माधुरी साबळे, सुनील भराडे, अभय वाघ, महेंद्र साखरे, चंद्रकांत जनबंधू यांच्या पथकाने केली। मागील काही दिवसांपूर्वी धामणगाव रेल्वेच्या तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार के.जी. सूर्यवंशी यांच्यावर सुद्धा लाच मागितल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती। हे उल्लेखनीय। या प्रकरणामुळे धामणगाव रेल्वे तसेच चांदूर रेल्वे या तालुक्यात चांगल्याच चर्चेचा विषय झालेला आहे।